सो वेलकम टू दिस एनर्जेटिक सेशन। मैं हूं यशवंत चौहान और मेरे साथ है डॉक्टर प्रवीण महाजन सर, और आप लोग देख रहे हैं चौहान केमिस्ट्री का ये जो वीडियो है। इस वीडियो में हम सभी लोग नीट के 2021 के एस्पायरेंट्स के साथ गुफ्तगू करने वाले हैं। सो आर यू रेडी एवरीवन? Yes, sir. Yes, definitely with full confidence. Yes, sir. एकदम छान. माहिती मला परत एकदा हवे द जोश. Hi. Hi, sir. हाय सर. परत एकदा म्हणायचंय हाऊ इज द जोश. हाय सर. Very high, sir. महाजन सरच मोठ्याने बोलताय. मला वाटतं जाते काय की परीक्षा द्यायला. महाजन सरच जाते काय की परीक्षा द्यायला आता. Out of लेके आएंगे फिर. आउट ऑफ लेके आएंगे वो. माणसाचा भरोसा नाही. ठीक आहे. हो मला वाटतं 181 घेते काय. नाही 200 ना 200 नाही यावेळेस. हा म्हणजे तुमच्या पेपर मधले ते ऑप्शन वाले टाकणारच नाही ते लोक, म्हणजे काढून नाही टाकणार, ते पण देऊन टाकतील. तर बाळांनो कशा आहात सगळे? एकदम छान. Yes, sir. वा. एक तुम्ही सगळेजण आलायत, तुमच्या मित्रांना पण बोलवा रे. आज तुमच्यासाठी एक जबरदस्त सरप्राईज देणार आहे मी. हा तुम्हाला बघायचंय का? सरप्राईज बघायचंय तुम्हाला? हो सर. हे सरप्राईज बघितल्यानंतर तुम्हाला बोलवावंच लागणार आहे. सर. हे सरप्राईज बघितल्यानंतर तर तुम्हाला तुमच्या मित्रांना मेसेज टाकून फोन करून बोलावं लागणार आहे. टाकू का? दाखवू का? Yeah. हो सर. डिस्काउंट अँड डिस्काउंट. आणि आज आपल्यासोबत ह्या सेशन मध्ये आहे प्रथमेश, जो की तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की परीक्षेच्या आधीचा टेन्शन, परीक्षेच्या आधीचा जो आपला कमी झालेला आत्मविश्वास असतो, आपल्याला येणाऱ्या निगेटिव्ह फिलिंग्स असतात, ह्या त्याने कशा हँडल केल्या आणि तो कसा यशस्वी झाला. राईट? याच गोष्टीची सगळ्यात नितांत गरज होती आपल्याला. पराभवाची भीती बाळगू नका मित्रांनो. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. तर आपल्यासोबत आज या मीटिंग मध्ये आहे प्रथमेश. प्रथमेश, आर यू देअर बेटा? यस सर. येस, ही इज ऑलवेज रेडी. बेटा तुझा कॅमेरा चालू करून टाक, व्हिडिओ चालू कर. त्याला पण पिन करतो मी. चालू आहे. वा मोबाईल सरळ धर प्रथमेश. हा वा 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 वा. प्रथमेश छान दिसतोय रे. स्ट्रेट धर थोडंसं. वा वा. प्रथमेश कसा आहेस? एकदम छान. चांगला सर एकदम. हो मित्रांनो प्रथमेश आलेला आहे या ठिकाणी. प्रथमेश तुझं पोस्टर माझ्या पाठीमागे आहे. मी परत एकदा बाजूला सरकतो थोडस. कसं तुला हे पोस्टर कसं वाटलं ते सांग. खूप छान आहे सर पोस्टर. मला म्हणजे तुम्ही एवढं छान पोस्टर तयार केलं खरंच. खूप छान वाटतंय सर. आणि मी जे माझ्या कुटुंबाने जी माझ्यासाठी मेहनत घेतली होती ती चीज झालं सर. वा वा. या पोस्टर मध्ये स्वतःला बघून तुझ्या बाजूला एक काहीतरी टॅगलाईन लागलेली आहे की यशस्वी व्हायचं असेल तर हे बघा, या पद्धतीने यशस्वी होता येतं. हे असं इमॅजिन केलं होतं स्वतःबद्दल कधी? बरोबर? हो सर. क्या बात आहे. तर मित्रांनो तुमच्या सगळ्या मित्रांना बोलवा, त्यांना सांगा की अरे प्रथमेश दादा आलेला आहे आणि प्रथमेश ज्या काही गोष्टी सांगेल त्याला सुद्धा हा सेम स्ट्रेस, या सेम गोष्टी त्या काळातही, मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये परीक्षा झाली होती, परीक्षा 2 वेळेस लांबली होती, आणि तरीही त्याने स्वतःला स्टेबल ठेवून प्रयत्न केलेत. आणि खास एकदम शॉर्ट नोटीसवर, म्हणजे मी मीटिंगच्या 10 मिनिट अगोदर, बरोबर ना प्रथमेश, 10च मिनिट अगोदर त्याला फोन केला की यार प्रथमेश मला असं वाटतंय ना तू पोरांना बोललं पाहिजेस. आणि खरंच त्यानं बोलण्याची गरज आहे. बरोबर आहे मित्रांनो? खरंच गरज आहे का? हो सर. हो. म्हणजे आज ते जे बोलेल ते सगळ्यांनी फॉलो करायचं आणि प्रत्येकानं स्वतःच्या मनातली निगेटिव्हिटी सगळ्यात अगोदर काढून टाका. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या पार्ट ऑफ युअर एक्झाम आहे. तुमच्या एक्झामचा हा पार्ट आहे. हा कस काय येतो, काय येतो, किती प्रमाणात येतो हे ठरवायचं वेळ नाही आज, किंवा त्याच्याबद्दल चर्चा करायची वेळच नाहीये. त्याला मॅनेज कसं करायचं त्याच्याबद्दल डिस्कस करण्याची वेळ आहे. बरोबर?
हो सर. तर आज आपण ह्या गोष्टीविषयी चर्चा करूयात. सगळ्यात अगोदर प्रथमेश, माझा तुला एक प्रश्न आहे. मागच्या वर्षी सुद्धा याच पिरियडमध्ये नीट एक्झाम झाली होती 13 सप्टेंबरला, यांची आता 12 सप्टेंबरला आहे. तर मला सांग, शेवटच्या 8 दिवसांमध्ये प्रिपरेशन कसं केलं गेलं पाहिजे? शेवटच्या 8 दिवसामध्ये मी कसं केलं होतं मी सांगतो. म्हणजे आपली जी काही रिव्हिजन झालेली आहे, म्हणजे जी काही रिव्हिजन आपण केलेली असते, जे काही आपण वाचलेलं असतं, त्याला एकदम फायनल टच द्यायची वेळ असते शेवटची. शेवटचे जे काही 1 आठवडा आहे किंवा 8 दिवस आहे, 10 दिवस आहे, तर ही वेळ खूप क्रुशियल असते. आणि कसं आहे, ह्या वेळेमध्ये कॉन्फिडंट राहणं पण खूप गरजेचं आहे. कारण ह्या वेळेमध्ये जर तुम्ही खचला, तर मग तुमचा परीक्षेचा परफॉर्मन्स हा तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी येतो. तर मग मी असं केलं होतं, की मी 2 वेळेस वाचलं होतं आधी पूर्ण सिलेबस. तर मग शेवटची एक फायनल रिव्हिजन करायसाठी मी सुरुवातीला म्हणजे असं बायो, केमिस्ट्री आणि मग फिजिक्स एक-एक करून पूर्ण केलं होतं शेवटच्या वेळेस. कारण की एकदाच पूर्ण करायचं होतं ना, पूर्ण वाचायचं होतं पूर्ण सिलेबस शेवटच्या 8 दिवसांमध्ये. तर मग मी रोज 3 सब्जेक्ट न करता असं केलं होतं, गोंधळ होऊ नये म्हणून, की मी एक-एक सब्जेक्ट कंप्लीट केला. मी बायो कंप्लीट केलं, मग केमिस्ट्री कंप्लीट केलं, मग फिजिक्स कंप्लीट केलं होतं. तर मग साधारणतः तुम्ही इक्वली डिव्हाईड करून टाका. जेवढे तुमचे दिवस बाकी आहे, तर मग प्रत्येक सब्जेक्टला. आणि प्रत्येक सब्जेक्ट वाचायचा म्हणजे हे नियरली इम्पॉसिबल आहे. तुम्ही लाईन टू लाईन नाही रीड करू शकत ह्या शेवटच्या 8 दिवसांमध्ये, जी की बरेच जण चुकी करतात. आणि शेवटच्या दिवशी तर तुमचं लाईन टू लाईन रीड होऊच नाही शकत. तर त्याच्यासाठी काय करायचं, फक्त नजर मारायची तुम्हाला बोट फिरवून. तुम्ही जे काही वाचलंय, जे काही फॉर्म्युले, सरांच्या नोट्स तुम्ही लेक्चर करताना ज्या काही नोट्स तुम्ही काढल्या आहेत, परत तुम्ही फॉर्म्युला बुक्स फिजिकल केमिस्ट्रीसाठी जर तुम्ही फॉर्म्युला बुक वेगळी केलेली असेल, किंवा तुम्ही आपल्या क्लासच्या नोट्स वापरलाय किंवा कुठलंही रेफरन्स बुक वापरलंय, त्यात तुम्ही जे हायलाइट केलेलं असेल, त्या गोष्टीवर तुम्हाला खूप जास्त फोकस करायचा आहे. एक शेवटचा टच द्यायचा आहे तुम्हाला त्याला. आणि तुम्हाला ते आठवत जाईल. कारण तुम्ही ते वाचलेलं असतं. एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही ते वाचलेलं असतं. आणि त्याचं ऍप्लिकेशन पण तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या तुमच्या टेस्ट झालेल्या आहेत, त्याच्या मार्फत तुम्ही केलेलं असतं. तर ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये, आपल्या मेमरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्टोअर झालेलं असतं. तुम्हाला काय करायचंय, फक्त एक त्याच्यावर बोट फिरवून नजर मारायची फास्टमध्ये, जेणेकरून 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये एक-एक सब्जेक्ट तुमचा झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी केलं होतं. आणि परीक्षा एकदम कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता मी दिली होती. या शेवटच्या दिवसांमध्ये तर खरं मेनली. आणि टीचर्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो होतो मी. त्या शेवटच्या आठवड्यामध्ये. म्हणजे मी नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, पण शेवटच्या वेळेस जरा जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागलो होतो. कारण टीचरचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. बरेचसे निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात तुमच्या. तर त्या निगेटिव्ह विचारांना पण तुम्हाला हँडल करण्यासाठी, निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून बाहेर काढण्यासाठी टीचरची खूप आवश्यकता असते. तर मग तुम्ही टीचरच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि मी सांगितलं तसं रिव्हिजन फास्टमध्ये करून टाका. वा, खूप छान प्रथमेश. म्हणजे हेच डाऊट्स आहेत ह्या लोकांच्या मनामध्ये, की ह्या शेवटच्या फेजला, ह्या शेवटच्या वीकला कसं बॅलन्स करायचं. तर सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, की तुम्ही सिलेबसला इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हाइड करा आणि असं बोट फिरवत फिरवत असं फास्ट रिवाइज करत करत पुढे जा. आणि त्याला फक्त असं डोक्यात चालू द्या, की माझं झालेलं आहे, हे मी वाचलेलं आहे ना, हे लक्षात येत राहणार आहे. बरोबर प्रथमेश? तुम्हाला फक्त गेस करायचंय की हे काय होतं बुवा. तुम्हाला तुमच्या ते लक्ष आठवायचा प्रयत्न नका करू, तुमच्या सगळं लक्षात आहे. कारण की आठवल्यावर काय होतं, तुम्हाला आठवलं आणि तुम्ही परत हे याच्यामध्ये जाता, डिप्रेशन मध्ये जाता आणि तुमचा बॅलन्स बिघडून बसता. तर क्या बात आठवायचा आहे. प्रयत्न नका करू, नजर मारा या शेवटच्या काळामध्ये. वा वा वा, खूपच मस्त गोष्ट सांगितली तू. ए, बाकीच्यांना सगळ्यांना तुम्हाला हे असं वाटत होतं ना, की मला आठवेल का नाही, आठवून बघत होते? हो सर. हो सर. हा, तर मग हा सगळ्यात मोलाचा सल्ला आहे आजचा. तुम्ही तर पेन आणि पेपर घेऊन बसा बाजूला. मी तर म्हणेल तुम्हाला की ह्यानं सांगितलेले पॉइंट्स लिहून घ्या. लिहूनच घ्या डायरेक्ट. ठीक आहे. त्यानंतर प्रथमेश, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परीक्षेच्या अगोदर 1 किंवा 2 वीक मध्ये झालेल्या ज्या एक्झाम्स असतात, बऱ्यापैकी कधी कधी असं होतं ना, की आता मॅक्सिमम मुलांच्या केसमध्ये तसं होत आहे सध्या, की ते जे पेपर देत आहेत ना, त्या पेपरमध्ये त्यांचा ग्राफ असा फ्लक्च्युएट होतोय, कधी जास्त कधी कमी, कधी जास्त कधी कमी असा होतोय. ह्या गोष्टीला कसं हँडल केलं पाहिजे रे? कसं असतं मार्क्सचं, बऱ्याचदा आहे ना, आता पेपरच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतात. तर बऱ्याचदा असं होतं की
बऱ्याचदा असं होतं की पेपर जसा सेट केलेला असतो तर मग त्यात थोडेफार आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन येतात कधी कधी. बरोबर आहे. कधी कधी तुमचं टाइम मॅनेजमेंट चुकतं. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही प्रेशर मध्ये पण असता ना या शेवटच्या काळामध्ये, त्याच्यामुळे पण तुमचा स्कोर बऱ्याच वेळेस खराब येतो. आणि माझा पण यायचा हे एकदम नॉर्मल आहे. फक्त मला काय म्हणायचंय की हा स्कोर जो कमी येतो ना, त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित नाही करायचं. आता जेव्हा तुमचा स्कोर कमी येतो, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सशी बोला, तुम्ही लगेच तुमच्या टीचर सोबत कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यावर लगेच मार्ग काढा की का बरं माझा स्कोर असा आला असेल. आणि त्याच्यावर जास्त विचार करायची गरज नाहीये. एक तुमचा स्कोर आलाय ना तर तो येऊ द्या. तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करू नका, लगेच पुढच्या कामाला लागा. आणि कसं आहे, आता या शेवटच्या पिरियडमध्ये मार्क्सकडे लक्ष नका देऊ. तुमचा अभ्यास करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर अभ्यास करत राहिलात तेव्हाच तुमच्या मनात निगेटिव्ह थॉट्स येणार नाही. तुम्ही परीक्षा द्या. तुम्हाला परीक्षा कशासाठी द्यायची होती? तुमची फायनल एक्झाममध्ये तुम्हाला पेपरला कसं सामोरं जायचं याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, याच्यासाठी एक्झाम आहे. फायनल एक्झामला तुमच्यासोबत असंच होणार आहे, असाच स्कोर येणार आहे, अशातला काही भाग नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मार्कांवर फोकस नका करू. तुमचं काम तुम्ही सुरू ठेवा, अभ्यास तुम्ही सुरू ठेवा आणि फायनल एक्झामच्या दिवशी तुमची एक्झाम द्या. दॅट्स इट. खूपच छान. महाजन सर, माईक बंद आहे सर. एकदम बरोबर आहे. कारण आता मुलं जे फोन करतायत आम्हाला, आम्ही त्यांना याच गोष्टी सांगतोय एक्झॅक्टली. कारण कसं आहे, आता जसं प्रथमेश सांगतोय ना, तर तुमची अवस्था जशी होती तशी प्रथमेशची पण अवस्था होती. प्रथमेशने सुद्धा रिपीट केलं होतं. त्याच्यामुळे तो एकदम 100% तुमच्या सारखाच आहे. त्याच्यामुळे तो ज्या गोष्टी सांगतोय त्या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय तुम्हाला. म्हणजे तिथं असं काही नाही की उगाच तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा म्हणून काही बोलतोय तो. ते त्याने ऍक्च्युअल मध्ये फेस केलेल्या गोष्टी आहे आणि त्याच्यानंतरच त्याला सक्सेस मिळाले. त्याच्यामुळे तुम्ही ठीक आहे, टीचर बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की टीचर काही नाही उगाच आपला कॉन्फिडन्स वाढवतात म्हणून. पण आम्ही तुम्हाला ह्याच गोष्टी सांगतोय की एक्झाम होण्यापर्यंत ना ते वाटत राहणार आहे ना. तर प्रथमेशला मला तरी एक विचारायचं आहे याच्यामध्ये की आता कसं होत असतं माहितीये का, आज आपल्याला घाम येतो, आपल्याला घाम फुटतो, आपल्याला असं वाटतं आपल्याला काहीच आठवत नाही. म्हणजे गेलंय आपण, इतकं वाचलं आपण, इतके दिवस वाचलं आणि आता काहीच आठवत नाही, अशी फिलिंग येते आपल्याला. तर ती नॉर्मल फिलिंग आहे हे मला मुलांना सांगायचे. तर तू त्याच्याबद्दल पण मुलांना सांग थोडं कसं आहे. ही खरंच एक नॉर्मल फिलिंग आहे. म्हणजे जवळ मला आठवतं 15 ऑगस्ट होता तेव्हा, त्या दिवशी. आणि एक्झाम कधी होती? 13 सप्टेंबरला. आमची एक्झाम 13 सप्टेंबरला होती आणि नियरली 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट होता त्या दिवशी. तर मग मला असंच वाटायला लागलं होतं की माझा काहीच अभ्यास झालेला नाहीये. मला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी जास्त हार्ड प्रॉब्लेम नाही सोडवले. म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल ज्याला म्हणतो आपण, एकदम हॉट्स लेवलचे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सोडवले नाही. मग ते आपल्याला जमतील का? जर का पेपर असा एकदम हार्ड आला तर काय होईल? आणि मला आठवत नाही बऱ्याचशा गोष्टी. असं होतं माझ्यासोबत पण झालं. मी तुम्हाला डेट पण सांगितली, कारण मी तेव्हा डिस्कस केल्या होत्या या गोष्टी सगळ्या टीचर सोबत पण आणि पॅरेंट्स सोबत पण डिस्कस केल्या होत्या की मला असं असं होतंय. तर मग फक्त तुम्हाला मलाही तेव्हा सरांनी हाच सल्ला दिला होता की मूव्ह ऑन. फक्त तुम्ही मूव्ह ऑन करत राहा. तर लॅपटॉप आणि कसं असतं, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना सगळं स्टोअर असतं ते जे काही तुम्ही वाचलेलं आहे ते. तर तुम्ही काय करता, आठवायचा प्रयत्न करता ना त्याला, त्याच्यामुळे हा सगळा घोटाळा होतो. आता आपण लॅपटॉप वगैरे जेव्हा वापरतो, मोबाईल वगैरे जेव्हा वापरतो, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की आपण एखादं फोल्डर वगैरे उघडतो. ते फोल्डर उघडल्यावर कसं त्यातलं सगळं लगेच बाहेर येतं स्क्रीनवर. तसं तुमचं आहे. तुमच्यासाठी काय माहिती का, फोल्डर म्हणजे तुम्ही तुमची क्लिक जी करता तुम्ही फोल्डरवर, ते काय आहे, तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करता. ते क्वेश्चन अटेम्प्ट केल्या तुम्ही इतकं वेळेस वाचलेल्या असतात या सगळ्या गोष्टी, इतकं वेळेस सगळ्या कन्सेप्ट वाचलेल्या असतात, फॉर्म्युले पण वाचलेले असतात, त्याला अप्लाय पण केलेले असतात एक्झाम्स मध्ये. ते आपोआप तुमच्या डोळ्यासमोर येतं. जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचता ना, तुमच्या डोळ्यासमोर ते येतं आपोआप. तुम्ही जे वाचलेलं आहे त्या क्वेश्चनशी निगडीत काय आहे, त्या कन्सेप्टशी निगडीत काय काय पॉईंट्स आहे आणि आपल्याला अप्लाय काय करायचंय आपल्या डोळ्यासमोर जे येतंय त्याच्यावरून. तर हे ऑटोमॅटिक येतं तुमच्या डोळ्यासमोर. तिथं तुम्हाला फायनल एक्झामला इतकं तुमचं ऍड्रेनलिन पण वाढलेलं असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला पटापट आठवतात. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह त्या गोष्टीला असं घेऊ नका की मला काही आठवत नाहीये, झालं आता संपलं सगळं, मी आतापर्यंत एवढं घासलं, मी रिपीट पण करतोय, फर्स्ट रिपीट करतोय, सेकंड रिपीट करतोय, अशा गोष्टी असतात. तर मग त्याच्याकडे लक्ष केंद्रित नका करू तुम्ही.
ते सगळं तुम्हाला आठवणारच आहे 100%. फायनल एक्झाम मध्ये क्वेश्चन वाचल्या सगळं डोळ्यासमोर येणार तुमच्या, कारण तुम्ही खूप वेळेस वाचलंय. व्हेरी गुड. काय मस्त बोलतो रे प्रथमेश तू. हा, थँक्यू. खूपच मस्त बोलतो. म्हणजे तू परीक्षेत जेवढा बॅलन्स्ड वागलास तसं तुझ्या लाईफ मध्ये सुद्धा बॅलन्स आहे. आणि तुझ्या बोलण्यावरून हे स्पष्ट जाणवत आहे आम्हाला सगळ्यांना की इतकं बॅलन्स तुम्हाला राहायचंय बाळांनो 12 तारखेपर्यंत. आणि तुमच्या लाईफ मधला बॅलन्स हा तुमच्या ऍक्ट्स मधून दिसणार आहे. किती सुंदर बोलतोय हा. तुम्ही ऑब्झर्व करत असाल, तुम्ही युट्यूबला पण बऱ्याच लोकांना बोलताना बघितलं असेल, पण याच्या बोलण्यामध्ये एक मला ना प्रगल्भता जाणवते प्रत्येक वेळेस. प्रथमेश तुझ्या प्रत्येक टॉक मध्ये मला जाणवलेलं आहे की हे जगलेला आहे मित्रांनो. प्रथमेश हा या सगळ्या गोष्टी तो जो बोलतोय ना, या सगळ्या गोष्टी तो जगलेला आहे. मागच्याच वर्षी, जास्त दिवस नाही झाले मित्रांनो, 1 वर्षच झालंय. बरोबर 1 वर्ष होणार आहे आता 8 दिवसात. ठीक आहे. तर तुम्ही जे अनुभवताय सध्या ना त्याच्यामधून गेलाय. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त फील तुमच्यापेक्षा जास्त याला होत होत की आपण किती घासतोय. हे शब्द वापरलेत त्यांनी. हा, हो सर. जबरदस्त. अरे हेच आहे, हाच विजय आहे आपला. तुमचं सगळं झालेलं आहे. तुम्ही स्वतःला फक्त पॉझिटिव्ह ठेवा. आणि त्यानं किती मस्त बोलतोय तो की ऍड्रेनालिन वाढलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं आठवतं. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि प्रथमेश तुमच्या बॅचला तरी कमी वेळ तुम्ही अभ्यास केला असेल, पण तुला सांगतो 7 तास लेक्चर्स आणि उरलेले 7 ते 8 तास अभ्यास, असं सलग 10 ते 11 महिने केलं ह्या लेकरांनी. तर यांचा तर रिझल्ट 100% चांगलाच येणार आहे. 100% येणार आहे. हा, तुम्ही जाणीव ठेवा ह्या गोष्टीची की तुम्हीच मेहनत केली. एवढी सगळी मेहनत तुम्ही स्वतः केलेली आहे या मागच्या 10 ते 11 महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे फक्त पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. आणि आपण 100% विजयी होणारच आहे. आपण झालेलो आहे रे. फक्त त्या रिझल्टचा उशीर आहे आणि त्या परीक्षेचा उशीर आहे. राईट. विद्यार्थ्यांपैकी तुम्ही काही बोला, म्हणजे तुम्हाला तुमचे प्रश्न सांगता येतील, त्याला तुम्हाला जे फील होतंय ते बोलता येईल. बोला गिरिजा. दादा, बायोची रिव्हिजन कशी करायची? फर्स्ट डे किंवा मग लास्ट 3 to 4 days मध्ये? बायोचं कसं जे न्यूमेरिकल्स असतात ना समजा, त्याच्यामध्ये म्हणजे न्यूमेरिकल्स म्हणजे जे आकड्याचे इन्फॉर्मेशन आहे बायोमध्ये. म्हणजे समजा काही इसवी वगैरे तर मोस्टली विचारत नाही. म्हणजे कोणत्या वर्षी काय झालं, त्या सायंटिस्टनी कोणत्या वर्षी हा शोध लावला, नोबेल पारितोषिक कधी भेटलं, जनरली हे विचारत नाही. पण मग एकदा नजर मारून घ्या त्याच्यावर. आणि तुम्ही आता असं अंडरलाईन वगैरे केलं असतं, तर मग ते अंडरलाईनचे पॉइंट्स जे आहेत त्याच्यावर मेन फोकस करायचं. आणि काय करायचं, असं चॅप्टर काढायचं प्रत्येक. आता बायोचं वाचता ना, बायोचं प्रिपरेशन करायसाठी रेफरन्स बुक खूप कमी जातात, कारण ते होत पण नाही. तर आपण बायोचं पुस्तक खूप वेळेस वाचलेलं असतं ना, तर मग काय करायचं, जस्ट पुस्तक उघडायचं, एक एक पान म्हणजे पलटवत जायचं, आणि आपल्याला आपोआप कळतं की ह्या पेजवर तुम्ही इतक्या वेळेस वाचलेलं असतं की इम्पॉर्टंट काय नेमकं. तर तुम्ही आपोआप जाता तिथं. फक्त काय करायचं, प्रत्येक पेजवर जायचं आणि जस्ट अशी नजर मारून घ्यायची. एकदा डायग्राम्स बघून घ्या, सगळ्या फिगर्सच्या लेबलिंग बघून घ्या. आणि शेवटी जे दिलेलं असतं, आता फर्स्ट मध्ये आता इम्पॉर्टंट पॉईंट म्हणल्यावर ते फ्लोरा वगैरे आहे, त्याच्यामध्ये ते काय रेकॉर्ड्स करतात फ्लोरामध्ये. तर असं प्रत्येक चॅप्टरचे काही ना काही पॉईंट असतात, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असतात. तुम्ही त्याच्यावर एमसीक्यू पण सोडवलेले असतात. तर मग असं जस्ट फास्ट मध्ये चाळा फक्त. आता बाकीचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आठवायचा पण प्रयत्न करू नका. फक्त एक चाळा, कारण तुम्हाला आठवायची गरज नाही, तुमच्या समोर असणार आहे ऑप्शन तिथं. त्याच्यामुळे आठवण्याच्या भांगडीत करू नका. फक्त तुम्ही चाळा, पेज बाय पेज फास्ट मध्ये एकदा 2-3 दिवसामध्ये कम्प्लीट करून टाका तुमचं सिलेबस. सगळ्यात महत्वाचा पॉईंट सांगितला बरं का त्याने. मला एक आठवतोय की आता होतं ना की तुम्ही आता समजा फिगर जरी बघितलं तरी तुम्हाला असं टेन्शन येईल की हा हे आठवेल का नाही हा पॉईंट इथला पर्टिक्युलर फिगर मधला एखादा पॉईंट. पण तो तसं म्हटला की तुमच्याकडे क्वेश्चन वाचल्यानंतर ऑप्शन असणार है ना, त्याच्यामुळे ते बरोबर आठवतं. जनरली होतंय ना, असं वाटेल तुम्हाला की यार मग ते प्रत्येक गोष्ट आठवेल की नाही, आणि हेच असतं. बाकी तुम्हाला स्ट्रेस कशातून नसतो. तुम्हाला स्ट्रेस मेनली या गोष्टीचा असतो की आठवेल की नाही. तो जसं म्हटलं त्याने बायोलॉजिकली सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी, त्याने त्या गोष्टी तशा होणारच लक्षात. बिलकुल तुम्ही असा विचार करू नका की आठवेल नाही आठवेल. हा विचार कुठल्याही प्रकारे करू नका. प्लीज प्लीज प्लीज. खूप
खूप छान अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं आठवणार आहे. सगळ्यात महत्वाचं नेहमी सांगतो आम्ही की क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला माहित असणार की चॅप्टर आणि कॉन्सेप्ट, आणि मग ऑप्शन कडे गेल्यानंतर आपल्याला नक्कीच ऑब्विसली काही असू द्या ते. आता सध्या वाटत नाही आठवेल, पण तेव्हा ते आठवेल बरोबर. हो. हॅलो. हा कल्याण सर बोलू का? बोल बोल. सर मला असं विचारायचं होतं की समजा सगळं आपला पूर्ण सिलेबस झालेला असेल आणि जे 2-4% जे अवघड जात असेल किंवा आपण काही छोटे छोटे चॅप्टर स्किप केलेलं असेल, तर ते ह्या टाइमला नेमकं ते आठवतं आपलं ते राहिलेलं आहे आणि आपलं ते त्याच्यावरच आलं तर काय करायचं. आणि मग म्हणजे त्याचा विचार करून आधीच पण थोडस भीती वाटायला लागते. आधीच आठवण नाही की जे केलेलं नाही तेच नेमकं वाटतं की त्याच्यावर आलं तर काय करायचं आणि याच्यावर किती प्रश्न येतील असं. अरे हे बघ, हे कसं आहे माहितीये का, आता आपण कसा विचार करायचा की आपण जे केलेलं आहे, आणि थोडंफार आहे ना असं पण ऍटिट्यूड ठेवायचा की आता येऊन येऊन मला किती येणार नाही, मला फक्त एखादा दुसरा प्रश्न नाही येणार, बाकीचे सगळे तुम्हाला जमणारच क्वेश्चन, फक्त जे अवघड आहे जे तुम्हाला आठवणार नाही, तुम्ही म्हणताय की मला आठवणार नाही बा परीक्षेच्या वेळेस हा पॉईंट, ह्या पॉईंटवरून क्वेश्चन नाही आला पाहिजे यार, माझं हिरवूनच गेलेलं आहे जरा, सरांनी शिकवलं तेव्हा पण मला समजलं नव्हतं आणि मी परत परत वाचलो तरी पण मला समजलं नाही, हा पॉईंट मला अवघडच जायचा, हा या पॉईंटचा क्वेश्चन पेपरमध्ये आला की मला पहिले भीती वाटून जायची. असं असतं का की पॉईंट्स बरोबर म्हणलं जसं का की पॉईंट्स की टॉपिक्स, त्या टॉपिक्स मधले काही कन्सेप्ट, तर हे प्रत्येकासोबत होतं आणि हे एकदम नॉर्मल फिलिंग आहे. फक्त मला एवढं म्हणायचं तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही त्याचा जे तुम्हाला येत नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे येतंय ना त्याचा विचार करून तुम्ही आनंदी व्हा. हो, थँक्यू. आणि कसं असतं, एक नदीचं उदाहरण देतो तुम्ही, म्हणजे आता वाहत्या पाण्यामध्ये कचरा असतो बरोबर आहे. आता हे कचरा म्हणजे काय, तुमचे निगेटिव्ह थॉट्स आहे. तर मग जेव्हा पाणी वाहत राहतं, म्हणजे तुम्ही जर का त्या निगेटिव्ह थॉट्सवर तुम्ही फोकस नाही केला, जेव्हा पाणी वाहत राहतं, जसं तुम्ही पण सुद्धा अभ्यास तुमचा चालू ठेवाल, कोणतेही अडथळा न येऊ देता, डगमगून न जाता या निगेटिव्ह थॉट्स सोबत, तर तो कचरा आहे ना आपोआप किनाऱ्याला लागत जातो, जसं जसं पाणी वाहत असं. तसंच तुम्ही जर का फ्लो मध्ये राहिलात, तुम्ही अभ्यास करणं नाही सोडलं, डगमगून न जाता पॉझिटिव्ह राहता, तुम्ही अभ्यास करणं न सोडता म्हणजे तुम्ही चालू ठेवला तुमचा अभ्यास, तर ऑटोमॅटिक तुमचे निगेटिव्ह थॉट्स ना तुमच्या माइंडच्या बाहेर पडत आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. म्हणून परत एकदा मी म्हणतो की याच्या इतके अंडरस्टँडिंग कोणामध्येच नाही. काय उदाहरण दिलंय त्यांनी, जबरदस्त जबरदस्त, की तो कचरा आहे पाण्यावरचा, कचरा आहे तो, जे निगेटिव्ह थॉट्स आहे तुमच्या मनामधले, तुम्ही वाहत राहिले की तो आपोआप किनाऱ्याला लागणार आहे. पण तुम्ही वाहनं बंद केलं, अभ्यास थांबवला, तर तो कचरा जास्त जमा व्हायला लागतो, एकत्र यायला लागतो आणि खूप मोठा तो एक लेअर तयार करतो आणि ज्याच्या खाली सगळं झाकून जातं. काय सुंदर उदाहरण दिलं त्यांनी, वाह. तर वाहत राहा मित्रांनो. हा, प्रथमेश बाबा आहेत का रे घरी तुझे? माहिती तुला वाटतंय की मला चुकून नाही चुकलं पाहिजे, ठीक आहे. प्रथमेश हो आहे सर, आहे. आहेत का? हो बोला. त्यांना एकदा बोलू दे ना. सगळ्या विद्यार्थ्यांनी जर पालक घरी असतील तर त्यांना, पालकांना सुद्धा ह्या मीटिंग मध्ये बोलवा. पालक जर घरी असतील, आणि म्हणून संध्याकाळी मीटिंग ठेवली आम्ही, कारण प्रथमेशचे बाबा जे सांगतील हा, ते एकदम जबरदस्त सांगतात आणि त्यांचे अनुभवाचे बोल सांगतात. ठीक आहे सर, मी तुम्हाला अचानक बोलवतोय पण ना हे खूपच गरजेचं आहे सर, तुम्ही जे बोलता ना हे खूप आवश्यक आहे सर, पालकांसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर मला तुम्हालाही विचारायचंय की या शेवटच्या पिरियड मध्ये म्हणजे पालक म्हणून पालकांनी काय जबाबदारी पार पाडायला पाहिजे सर? मुलांवर विश्वास ठेवणं वगैरे काय आहे सगळं? अतिशय छान प्रश्न आपण विचारलेला आहे सर. प्रत्येक आई वडिलांची मुलांकडनं अपेक्षा असते आणि आपल्या मुलांसाठी ते सर्व काही करत असतात. तर ही वेळ जी आता ही फक्त आई वडिलांनी मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचंय. आईने त्याला छान छान बनवून खाऊ घालायचंय आणि त्याच्या पुरेशा विश्रांतीकडे, तो पाणी किती पितोय, या सगळ्या गोष्टींकडे आई वडिलांनी लक्ष द्यायचंय. उगाच मार्कांची अपेक्षा न करता तुझं झालेलं आहे भरपूर आणि तू यश मिळवणार आहे एवढी खात्री पालकांनी आपल्या पाल्यांना द्यायची.
तो नक्कीच प्रथमेश पेक्षा सुद्धा अनेक चांगले प्रथमेश या मुलांमधनं घडणार आहेत याची खात्री सर. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे सर, की आता हे मुलं, आता प्रथमेशला सुद्धा अशा सगळ्या गोष्टी झाल्या असतील, जे पालकांच्या मनात भीती असते मुलांबद्दल, ठीक आहे, की ह्या शेवटच्या काळामध्ये ते जास्त स्ट्रेसमध्ये असतात. तुम्ही काय आधार दिला त्याला, की शेवटच्या काळामध्ये की एक दोन गोष्टी असतात यांच्या डोक्यात, की एक तर रिपीट करत असताना माझा रिझल्ट येईल का नाही, नाही आला तर काय होईल, आणि माझ्या आई वडिलांनी तो खूप विश्वास ठेवून मला रिपीट करायला चान्स दिला होता. ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी चालू असतात. पण त्याचा काही रोल नसतो रिझल्ट सोबत आणि याच्यासोबत. फक्त आपण त्या 12 तारखेला परीक्षेत जाऊन 2 ते 5 मध्ये परफॉर्म करून येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये तुम्ही कसं सपोर्ट केलं? सांगितलं सर की बाळा तुझं झालेलं आहे सगळं, तू फक्त आता या गोष्टींना यशस्वीपणे सामोरं जायचंय. यश तुझ्या जवळ आहे आता, फक्त तू घाबरून जाऊ नकोस. आत्मविश्वासाने या सगळ्या गोष्टींना तू सामोरं जा. आणि त्याने केलं सर तसं. आणि रिलॅक्सपणे तो परीक्षेला गेला. ज्या सराव परीक्षा होत्या त्याने त्याच्या मित्रांना पण सांगितलं की आपण सराव परीक्षेला जातोय असं समजा आणि एकदम रिलॅक्सपणे परीक्षा द्या. वा, म्हणजे ह्या परीक्षेसाठी तुम्ही तीच परीक्षा आयुष्यात सगळ्यात मोठी आहे आणि तीच आता अंतिम परीक्षा आहे आयुष्याची असं समजून न जाता एकदम कॅज्युअली तुम्ही बाकीच्या जशा आपल्या टेस्ट सिरीजच्या एक्झाम्स देताय किंवा बाकीच्या एक्झाम्स घरी राहून देताय, अशी परीक्षा समजून जा, परफॉर्म करून या. हो सर, नक्की. बरोबर, कारण या गोष्टीमुळे तुम्हाला ना स्ट्रेस येणार नाही कुठे जास्त. जातोय कुठेतरी वेगळ्या ठिकाणी चाललोय असं वाटणार नाही तुम्हाला. खूप महत्वाचा पॉईंट होता, लक्षात ठेवा. हा एक प्रकारचा ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड राहील त्या दिवशी, लक्षात ठेवा. तुम्ही सराव परीक्षेला जाताय असं सिम्पली. मुलांपेक्षा आई वडील जास्त टेन्शन घेत असतात सर. आई वडिलांनी सुद्धा समाधानी काळामध्ये खूप महत्वाचं आहे. काय मस्त सांगितलं सर तुम्ही. कुणी पालक असतील मीटिंग मध्ये तर तुम्ही पण बोला, कारण बाकीच्या मुलांना सुद्धा तुमच्या आधाराची गरज आहे, की काय कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना आधार देता ह्या काळामध्ये. आणि मी पालकांना मुलांना सांगू इच्छितो सर की प्रवीण आणि यशवंत सर तुमच्या सोबत आहे. निश्चितच तुम्ही प्रवीण होणार आहात या परीक्षेमध्ये. यश मिळवणार. थँक्यू सर, थँक्यू. नाही सर, सर तुमच्या मुलांना खूप एक एक शब्द मुलाचा आहे सर. तुमचा एक एक शब्द मुलांचं जीवन घडवतोय सर. सर यावर्षी खूप रिझल्ट येणार आहेत आम्हाला असं वाटतंय. आणि म्हणून हे बघा, ही फॅसिलिटी मागच्या वर्षी सुद्धा नव्हती. आम्हालाही त्यावेळेस सुचलं नाही की बाबा असं काहीतरी करावं. पण आज अचानक सरांचं माझं डिस्कशन झालं, म्हटलं चला पोरांबरोबर बोलूयात. आणि ह्या सिच्युएशन मधून दररोज काही ना काही कुणाचे फोन चालू आहेत, आमचे सुद्धा सगळ्यांना फोन चालू आहेत. त्याच्यामधून जाणवत आहे की कुठेतरी थोडंसं मुलं निगेटिव्ह विचार करतात, काही थोडंसं चांगला परफॉर्मन्स असून पण थोडंसं हे होतं. मागच्या वर्षी आपण सर्वजण गोंधळलेलो होतो या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी. आता आपल्या सगळ्यांची तयारी झालेली. बरोबर. काय वाईटातून काहीतरी चांगलं होत असतं सर. एक आता नवीन मुलं तंत्रज्ञान शिकले आणि एक ऊर्जा मिळाली मुलांना एक वेगळ्या प्रकारची, आहे की नाही. हो सर. त्यातून आता मुलं पुढे. बोला सर, बोला तुम्ही, बोला. सर मुलांना आता बेस्ट ऑफ लक. पालकांनी एकदम मुलांना रिलॅक्स ठेवा, त्यांना खायला त्यांच्या नाश्त्यावर वगैरे छान लक्ष द्या. मुलं निश्चितच यशस्वी होणार आहेत. हा आत्मविश्वास मुलांना त्या पालकांनी. नाही पालकच घाबरतात, एखाद्या बाळा कसं होईल, झोपू नको. त्याला सांगायचं उलट तू झोप, तुझं सगळं झालेलं आहे. हो. आणि बाळांनो, तुम्ही सगळ्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. पालकांनाही आमची विनंती आहे की तुम्ही तुमच्या या सगळ्या पाल्यांवर विश्वास ठेवा, कारण त्यांचं सगळं झालेलं आहे, सगळं एकदम छान केलेलं आहे. मी तर मागच्या महिन्यापासून सगळ्यांना एकच गोष्ट सांगतोय सर, यांनी मागच्या 10-11 महिन्यामध्ये इतकी मेहनत घेतलेली आहे जी यांनी आयुष्यात कधीच घेतली नव्हती. म्हणजे एवढा अभ्यास आणि एवढे लेक्चर्स यांनी कधीच केले नव्हते. सलग लेक्चर्स होते सर यांचे. म्हणजे एकतर बॅचेस लेट सुरू झाल्या होत्या, ऑक्टोबरमध्ये बॅचेस सुरू झाल्या होत्या, तिथून पुढे सिलेबस संपवायचा होता, म्हणून जास्त लेक्चर चालू होते, 2-2 लेक्चर चालू होते, ते पण ऑनलाईन. पण तरी पण इतक्या छान, इतक्या सिस्टमॅटिक वे मध्ये सिलेबस संपला, प्रॅक्टिस झाली, प्रॅक्टिस एक्झाम्स भरपूर झाल्या. एवढी तयारी आयुष्यात कुठल्याच एक्झामची झालेली नाहीये. त्याच्यामुळे आता तुम्ही तयारीच्या विषयी काहीच करू नका. फक्त जसं प्रथमेश सांगतोय की
पॉलिश करत राहा, त्याला वाहू द्या त्या पाण्याला. बरोबर आहे सर. नवीन काही चालेल. बोला ना सर. हो. सर या टायमाला जास्तीत जास्त करून टेस्ट देणं बरोबर आहे का रिव्हिजन करणं बरोबर आहे? टेस्ट या 8 नको. दिवसामध्ये ही जी वेळ आहे ना, ही टेस्ट देण्याची नाही, ही रिव्हिजन करण्याची वेळ आहे. प्रथमेश सांगेल तुम्हाला आता. तुम्हाला सर्वांना ऑल दी बेस्ट माझ्याकडनं, आमच्या परिवाराकडनं. तुम्ही निश्चित छान यश मिळवणार आहात. प्रथमेश पेक्षा सुद्धा तुम्ही चांगलं यश मिळवणार आहात. हा फक्त आत्मविश्वास बाळगा. चला, Thank you, 700 sir. mark Thank you. सगळ्यांचे. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. प्रथमेशचे आई बाबा इतके पॉझिटिव्ह आहेत, आम्हालाच पॉझिटिव्ह एनर्जी भेटते त्यांच्याकडून नेहमी. प्रथमेश, आता जो प्रश्न विचारलेला होता सरांनी, पाटणे सरांनी, की ह्या शेवटच्या काळामध्ये परीक्षा देणं महत्वाचं आहे का रिव्हिजन करणं महत्वाचं आहे का, काय आहे नेमकं? आता हे कसं आहे की शेवटी मी म्हणजे माझा अनुभव सांगतो. मी एक तरी 4-5 दिवस बाकी आहे परीक्षेला, तेव्हा मी सोडून दिलं होतं एक्झाम देणं. म्हणजे माझा चांगला म्हणजे छान स्कोर आला होता शेवटी पण एकदा 638 स्कोर आला होता माझा. तर हळूहळू वाढत गेला होता माझा स्कोर. तर मग आणि मग मी स्कोर चांगला आला म्हणून मग नंतर सोडून दिलं होतं की आता मला टेन्शन नाही घ्यायचंय. मला एवढं माहिती की मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार आहे आणि आता मला बाकीच्या गोष्टींची चिंता नाही करायची. माझा स्कोर चांगला आलेला आहे. जर का मी अजून एखादी टेस्ट दिली याच्यानंतर आणि माझा स्कोर जर 638 पेक्षा कमी आला तर मी अजून फ्रस्ट्रेट व्हायला नको. तर मग मी साधारण 3 ते 4 दिवस आधी क्विट केलं होतं एक्झाम देणं आणि मग नंतर फक्त रिव्हिजनवर फोकस केलं होतं. आणि तेच महत्वाचं आहे. शेवटच्या काळामध्ये रिव्हिजन्सवर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलंय, आता ऑनलाईन बऱ्याच गोष्टी अवेलेबल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या टेस्ट सिरीज देऊन बघितल्यात. तर कुठे चांगले स्कोर्स आलेत, कुठे कमी जास्त झालेत, किंवा काही लोकांचे ऑगस्टच्या अगोदर खूप चांगले स्कोर येत होते, पण ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलैच्या नंतर च्या काळामध्ये त्यांचे तेवढे स्कोर नाही आले जेवढे आधी येत होते. तर हे कशामुळे असतं बेटा? 2 गोष्टी असतात. एक तर फुल सिलेबस पेपर असल्यामुळे प्रत्येक पेपर हा विविधांगी पेपर असतो. म्हणजे प्रत्येक पॉइंट तुमच्या अभ्यासाचा कव्हर व्हावा म्हणून तो पेपर तसा डिझाईन केलेला असतो. त्याच्यामुळे असं कन्सिडर नका करू की एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क आले तर मग आधी तर चांगले येत होते, मग आता अचानक कमी झाले परीक्षेच्या अगोदर. हे बघा बाळांनो, आधी चांगले स्कोर येत होते ना, तर फायनल एक्झामला पण चांगलेच येणार आहे. आता सध्या थोडेफार खालावलेले असतील, कमी जास्त झालेले असतील, पण मग तेच अंग आहेत आपल्या अभ्यासाचे की जिथं आपल्याला वाचण्याची गरज आहे, जिथं तयारीची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या स्कोर्सला डोक्यात न ठेवता, प्रथमेशचं मला खूप चांगलं आठवतं की त्याने परीक्षेमध्ये बॅलन्स ठेवलं, एकदम काम अँड क्वाईट पद्धतीनं पेपर सोडवला. आणि मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी सुद्धा जे लोक शांततेत पेपर सोडवणार आहेत, ठीक आहे, घाई न करता पेपर सोडवणार आहेत, ते तुमच्या मार्कांची परिसीमा गाठणार आहेत. एकदम बेस्ट मार्क, आतापर्यंत त्यांना कधीच न आलेले मार्क्स त्यांना जबरदस्त मार्क भेटू शकतात, फक्त स्वतःला बॅलन्स ठेवून आणि शांततेनं पेपर सोडवून. म्हणजे ही घाई जी आहे, म्हणजे आज माझ्याकडे आपला हा आला होता देवेश, त्याला मी 2-4 बेसिसिटीच्या ऍसिडिटीच्या ऑर्डर काढायला सांगितलं, इतका फास्ट काढल्या त्यांनी. म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये जे आलं पटकन लिहून टाकलं. मी त्याला म्हणलो, बाळा ठीक आहे तुझं बरोबर आलेलं आहे, पण एकदा क्रॉस व्हेरीफाय तर करून बघ ना. आपण ज्या गोष्टीसाठी पुढे जातोय ना, एकदा फक्त क्रॉस व्हेरीफाय करून बघ की ठीक आहे माझी ऑर्डर तर आलेली आहे, पण एकदा दुसरं पण काही पॉसिबिलिटी आहे का. काही नाही, जास्त वेळ नाही जाणार आहे त्याच्यामध्ये, विदिन 1 मिनिटच तो प्रश्न संपणार आहे. पण एकदा त्याला क्रॉस व्हेरीफाय करा, कारण ते +4 देणारे आहेत, त्याला -1 नका करू. तर तुम्ही वेळ घ्या मित्रांनो. जो पेपर स्कोरिंग आहे, जो सब्जेक्ट तुमच्यासाठी स्कोरिंग आहे ना, त्याला वेळ द्या. त्याच्यामध्ये घाई नका करू. त्याच्यामध्ये जेवढा चांगला स्कोर येईल ना, तेवढा तुमचा बाकीच्या पार्टमध्ये जिथे तुम्हाला अवघड जाईल किंवा वर्स्ट परफॉर्म होईल, तिथे तो स्कोर तुम्हाला कव्हर करून पुढे घेऊन जाणार आहे. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आता ना जास्तीत जास्त रिव्हिजनला वेळ द्या. ठीक आहे, पेपर सोडवायचे जरी असतील तर ह्या 1-2 दिवसात काय सोडवायचे सोडवून घ्या. शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये मात्र तुम्ही सगळं वाचून घ्या. आणि ते वाचायचं कसं ते पण तुम्हाला प्रथमेशने आता सांगितलंय की तुम्ही फक्त त्याच्यावर नजर फिरवत पुढे जा. त्याला ना रिकॉल करून बघा, ना काही आठवून बघा. बरोबर आहे प्रथमेश? हो सर. आणखी काही सांगायचं प्रथमेश तुला स्टडी टिप्स?
स्टडी टिप्स आता सगळ्या संपल्या. हा फक्त काय करा की झोप चांगली घ्या रात्रीची. वा ती इम्पॉर्टंट, ती मेमोरीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच जण रात्रभर जागरण करतात, म्हणजे झोप कमी घेतात. आणि आता या शेवटच्या काळात तर फारच इम्पॉर्टंट आहे रात्रीची झोप पूर्ण घेणं. आणि परीक्षेच्या आदला दिवस जो आहे, बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की त्यांना 2, 3, 4 तास बेडवर ते पडले तरी त्यांना झोप लागत नाही, कारण की समोरच्या दिवसाचं टेन्शन असतं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही 1-2 तास आधी झोपा. जो तुमचा रोजचा झोपायचा टाइम आहे ना, 1 तास तरी आधी झोपा तुम्ही. म्हणजे तुमचं कसं, तुम्हाला 1-2 तास उशिरा जरी झोप लागली तरी तुमची झोप पूर्ण होऊन जाईल कम्प्लीट त्या वा दिवशी वा. परीक्षेत. प्रथमेश, त्यांना पेपर किती असं जनरली मुलं घाई करतात ना संपवायचे पेपर लवकर, हा. तर त्यांनी पेपर किती वेळात सोडवा असे काही आयडियल आहे का? 1-2 मुलांचे प्रश्न होते. अच्छा. आयडियल साधारणतः 1-1 तास जरी तुला दिलं तुम्ही प्रत्येकाला तरी काही हरकत नाही. माझं कसं झालं होतं लास्टला, म्हणजे माझ्या एक्झाम हॉलमध्ये घड्याळ पण होती, तर मी टाइम पण नोट केले होते. तर सगळं बायोला मला 1 तास 5 मिनिटं लागून गेले होते स्टार्टिंगला. बायोला मला 1 तास 5 मिनिटं लागले आणि व्यवस्थित सोडला होता पेपर मी. जे मला आले नव्हते त्याला टिक करून ठेवलं होतं. आणि 1 तास 5 मिनिटं लागले, पण मी त्याचं टेन्शन नव्हतं घेतलं. त्याचा फायदा मला असा झाला, माझं केमिस्ट्री अर्धा तास होऊन गेलं होतं. क्या बात आहे. आणि फिजिक्स पण माझं अर्ध्या-पाऊण तासात होऊन गेलं होतं नंतर. तर मग साधारणतः 35 मिनिटं ते अर्धा तास शेवटी उरला होता माझा. मी जर टेन्शन घेत बसलो असतो, अरे यार आपल्याला तर बायोला 1 तास 5 मिनिटं लागून गेले, तर लगेच माझं ते केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या रेटवर इफेक्ट झाला असता. आणि बरोबर. उलट म्हणजे आता कधी-कधी असं पण होतं ना, की तुमच्या माइंडला फ्लो मध्ये यायला वेळ लागतो, त्याला जरा रनिंग मध्ये यायला. तर बायोमध्ये झालं आणि फास्टमध्ये माझं केमिस्ट्री होऊन गेलं आणि फिजिक्स पण होऊन गेलं. आणि शेवटी वेळ पण उरला एकदा क्रॉस चेक करण्यासाठी आणि जे मला येत नव्हते त्याचे उत्तर काढून बघण्यासाठी. तर मग आयडियली जर सांगायचं झालं तर मग आता बायोसाठी तुम्ही पाऊण तास ते 1 तास वेळ काढून ठेवू शकता. केमिस्ट्रीचंही तसंच आहे, पाऊण तास ते 1 तास आणि फिजिक्सचं पाऊण तास ते 1 तास. शेवटी जर वेळ उरला तुम्हाला साधारणतः सेकंड राऊंडसाठी अर्धा तास किंवा पाऊण तास किंवा 20 मिनिटं जरी उरले, तरी त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला असं वाटत होतं की आपल्याला येऊ शकता ते प्रॉब्लेम सोडवल्यावर, तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि आन्सर काढा त्याचे. खूप छान. म्हणजे अशी टाइम लिमिट काही नाहीये, घाई वगैरे काही नाही, तुम्ही पूर्ण वेळ सुद्धा घेऊ शकता. पूर्ण वेळ घेऊ शकता तुम्ही. काम राहणं महत्वाचं आहे. घाई नका करू बिलकुल. सगळ्यात महत्वाचे ना सुरुवातीचे 5 मिनिट आहे असं हो मला हो. वाटतं. हा, आणि ते सुरुवातीच्या 5 मिनिटाचं पण कसं आहे, जर का तुम्हाला आले नाही क्वेश्चन तर फ्रस्ट्रेट नाही व्हायचं. हा लगेच त्याला टिक करून द्यायचं आणि पुढे जात राहायचं तुम्ही. येस. पुढचा क्वेश्चन वाचायचा लगेच. बऱ्याच वेळेस तर असं होतं की फर्स्ट क्वेश्चनच आपल्याला व्यवस्थित समजत नाही, तर तो टिक करून ठेवायचा लगेच पुढे जायचं. कारण सुरुवातीला पण तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त महत्वाचा आहे ना. सुरुवातीला पण वेळ नाही जायला पाहिजे. तर लगेच मूव्ह ऑन करायचं. आणि मग तुमचं जर का खूप जास्त सुटले असेल, तुम्ही खूप जास्त मूव्ह ऑन केला असेल, कमी प्रश्न सुटले असेल, तर तुम्हाला वेळ पण तेवढाच उरेल शेवटी सेकंड राऊंडला. बऱ्याचदा असंही होतं की 1-1.5 तासातच पहिला राऊंड होऊन जातो, शेवटी 1.5 तास उरतो. मग तुम्ही सेकंड राऊंड मध्ये चांगलं परत त्याचे आन्सर काढायचा प्रयत्न करा. असं काही नाही त्याचं. फक्त तुम्ही जास्त वेळ नका घालवू एखाद्या क्वेश्चनवर. खूपच छान सांगितलं प्रथमेश. श्रीनिधी, काय विचारायचं विचार? हा सर, ते राऊंड देताना सब्जेक्ट वाईज द्यायचे की पूर्ण पेपरला राऊंड द्यायचं? मी कसं केलं होतं की एक क्वेश्चन झाल्यावर लगेच मी त्याचं राऊंड करून द्यायचो. आणि म्हणजे पहिले मी करायचो तसं सब्जेक्ट वाईज एकदा पूर्ण करून घ्यायचो आणि नंतर कधी असं करायचो की पेपरचे एक तास. पण त्यांनी कसं कधी तुमचे हुकून जर गेले, समजा पेपरचा टाइम अप होऊन गेला, तर मग तुम्हाला राऊंड वगैरे केले जात. आणि माझा अनुभव होता असं राहिलं की क्वेश्चन सोडवल्या जेव्हा तुम्ही करताना त्याला, तर तेव्हा आहे ना एक तुम्हाला गॅप भेटतो. तुम्ही जेव्हा सर्कल्स करता, आता तुम्ही सर्कल केला मग त्याच्यानंतर तुमच्या हाताला पण थोडा गॅप भेटतो मध्ये. तर त्याच्यामध्ये ना हाताच्या आपल्या मसल्स वगैरे असं ते आखडत नाही जास्त. एकदाच केल्याने काय होतं, बऱ्याचदा आखडता आपला हात आखडून जातो आणि मग काय होतं, ते गोलच्या वगैरे बाहेर चाललं आता आपलं, किंवा गोल्स व्यवस्थित डार्क नाही होत, ते राहून जातात मध्ये व्हाईट त्याच्यात पोकळी राहून जाते. तर असं नाही होत जेव्हा तुम्ही एक क्वेश्चन करून हे करताना, तर हा प्रॉब्लेम कमी येतो त्यावेळेस. त्याच्यामुळे तो एक बेनिफिट आहे त्याचा.
दादा सॉल्विंग म्हणजे सब्जेक्ट वाईज सॉल्विंग करायची की पेपर वाईज? ते राऊंड देतो ना आपण, 1 राऊंड 2 राऊंड, जे आले नाही ते दुसऱ्या राऊंडला वगैरे. हा मी पूर्ण पेपर सॉल्व्ह करत होतो. म्हणजे आता फर्स्ट राऊंड तू घेतलाय समजा, तर मग सब्जेक्ट वाईज नव्हतं केलं मी, बायो केमिस्ट्री मग फिजिक्स, मग पुन्हा तसंच सुरुवातीला सेकंड राऊंडला पण पुन्हा तसंच बायो केमिस्ट्री फिजिक्स असं. थँक्यू. आनंदाची गोष्ट ही आहे की अनाउन्समेंट आहे सगळ्यांसाठी की ऍडमिट कार्डची लिंक ओपन झालेली आहे ना. तर प्रथमेश सोबत असताना ऍडमिट कार्ड येणं हे सक्सेसचं लक्षण दिसतंय आम्हाला. ठीक आहे, तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रथमेश, एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुला आज आम्ही बोलवलं, तुझं जेवण राहिलं असेल आणखी. ठीक आहे, तर थँक्यू व्हेरी मच फॉर मोटिवेटिंग दीज फ्युचर डॉक्टर्स, वी कॅन से. ओके, जाता जाता एक सांगतो सर मी, एक थोडंसं यांना थोडं टेन्शन मुक्त करायसाठी, जर ते फ्रस्ट्रेट झाले असेल तर. अरे तुम्ही आता सरांनी सांगितलं जसं की तुम्ही किती मेहनत केली आधी, तुमचे कंटिन्युअस लेक्चर चालू होते तुमचे, तुम्ही खूप हार्डवर्क केलं आणि सगळं करता, आणि तुम्ही तर खूपच केलेलं आहे. कारण की घरातल्या घरात बसून एवढं सगळं करणं विदाऊट म्हणजे क्लासला जायचं नाही, ऑफलाईन लेक्चर करायचं नाही, ती हसी मजाक वगैरे मित्रांसोबत, तर तुमचा त्याग भरपूर आहे. तर तुम्ही तुमच्या ना हार्डवर्कवर खूप विश्वास ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात केलं होतं का, तुमच्या जिंदगीमध्ये तुम्ही एवढं आतापर्यंत केलं होतं का? तुम्ही लहान आहे अजून, तुम्ही खूप लहान वयात हार्डवर्क करून बसले. बरेच लोक म्हणजे खूप मोठं वस्तर सुद्धा म्हणजे हार्डवर्क वगैरे, ते ही एक खूप मोठी पॉझिटिव्ह बाजू आहे. तुम्ही याला पॉझिटिव्हली घ्या, फ्रस्ट्रेट नका होऊ आता. आणि हा जो काळ आहे ना, आता बस किती एकदम कमी दिवस राहिले तुमच्या एक्झामला, एकदम बोटावर मोजणे इतके दिवस राहिलेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता मी थोडा इन्फॉर्मल होतो, म्हणजे आज तर मी इतका खेळलो. आता आमचं कसं आहे, एकदा तुम्ही MBBS ला आले फर्स्ट इयरला की म्हणजे अभ्यास पण करतात मुलं तितकाच, पण तितकाच एन्जॉय पण असतो. खूप एन्जॉय आता तुमच्या लाईफमध्ये. एकदा तुम्ही हे 8 दिवस काढा, फुल परफॉर्मन्स तुम्ही तुमची परीक्षा द्या. आज मी दिवसभर राऊंडर होतो, आमचे लेक्चर होते आज, पण जवळजवळ सगळे जे टॉपर मुलं आहेत त्यांनी सुद्धा बंक केले होते आज लेक्चर्स. फक्त अभ्यासच आहे. तर आणि मी कशामध्ये आता गणपती निमित्त आमच्या ऑर्गनाईज केलेलं आहे सिनियर्सनी खूप साऱ्या कॉम्पिटिशन. तर मी खूप याच्यात भाग घेतलेला आहे. कॅरम मध्ये भाग घेतलेला आहे, फुटबॉल मध्ये भाग घेतलेला आहे, बॅटबॉल मध्ये म्हणजे क्रिकेटमध्ये भाग घेतलेला आहे, बॅडमिंटन मध्ये भाग घेतलेला आहे. खूप गेम्स आहे, अजून चेस आहे, आणि परत पबजी वगैरे तुम्ही खेळत असाल तर त्याच्या पण टुर्नामेंट्स आहे. मिनिमलेशियाच्या टुर्नामेंट्स आहे. म्हणजे कशाचीच कमतरता नाही एन्जॉयसाठी याच्यानंतर. फक्त तुम्हाला हा जो तुमचा सॅक्रिफाईसचा वेळ आहे, हार्डवर्कचा वेळ आहे, जी काही डिप्रेशनचा काळ आहे, थोडंफार टेन्शन असतं आपल्याला मध्ये, फक्त आता काही दिवसच राहिलेले आहे. बस तेवढे फक्त तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही कव्हर करा हे दिवस, आणि एकदम कॉन्फिडेंटली एक्झाम द्या. तुमची आयुष्य खूप चांगलं आहे नंतर, खूप एन्जॉयफुल आहे. आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी, आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचा सगळ्यांचा रिझल्ट खूप चांगला येणार आहे, आणि तुम्हाला तुमचे सगळ्यांचे ड्रीम कॉलेजेस ते भेटणार आहे. थँक्यू सर. क्या बात आहे. प्रथमेश साठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा, घरी बसलेले असून टाळ्या वाजवा. इतका सुंदर बोललेला हा, म्हणजे यार खरंच खूप गरज होती यार, तुझ्या गायडन्सची लईच गरज होती आज. आम्ही एवढं छान नाही सांगू शकलो असतो. खरंच आम्ही रिअली खूप अप्रिशिएट करतो ना. अभिमान आहे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचा शिक्षक होण्याचा. इतका बॅलन्स्ड आणि इतका सुंदर बोललास ना बाळा. आज खरी गरज होती रे तुझी प्रथमेश. थँक्यू सर. राईट. तुम्हाला काही थँक्स म्हणायचंय प्रथमेशला कुणाला? थँक्यू दादा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वेलकम. यार खरंच प्रथमेश, आज या शब्दांची खूप गरज होती रे तुझ्या आज. कारण ना तुझ्या तोंडून हे शब्द ऐकणं म्हणजे यांचा कॉन्फिडन्स वाढणं आहे. यांना असं वाटतं की यार शिक्षकांना ना सगळं सोपं वाटत असतं, पण तू ज्या फेज मधून नुकताच गेलेला आहेस आणि तू यशस्वी झालेला आहेस ना, तुझ्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर खरंच सगळ्यांचा कॉन्फिडन्स दुप्पट झाला असेल आज. मला नक्की वाटतं की आता कोणी निगेटिव्ह नसणार आहे. या क्षणाला जर सगळ्यांना विचारलं, चेक केलं, तर कोणी निगेटिव्ह नसणार त्यांच्यामध्ये. वा 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 वा. हो की नाही रे? येस सर. हो. येस सर. म्हणजे
वाऱ्यासारखा आला आणि सगळी निगेटिव्हिटी वाहून घेऊन गेला सोबत. मस्त पॉझिटिव्ह करून टाकलं सगळ्यांना. दे आर फिलिंग रिअली नाईस, व्हेरी गुड टुडे. ओके, सो थँक्यू प्रथमेश. आणि शॉर्ट नोटीसवर तू आलास सगळ्यांना. आणि काय म्हणजे ते म्हणतात ना यार, पॉझिटिव्ह अट्रॅक्शन, ते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना, सहज वाटलं की तू यावंस आणि तू लगेच होकार दिला. बरं, तुझं बाबांनाही मध्ये घेतलं आपण. थँक्यू प्रथमेशचे बाबा आणि प्रथमेशचे सगळे कुटुंबीय, जे एवढेच म्हणजे एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुझ्या आजूबाजूला, आम्हाला खरंच छान वाटतं. आणि बाकीचे पालक सुद्धा जे मीटिंग अटेंड करत असतील नसतील, त्यांनाही सगळ्यांना तुझ्या आणि तुझ्या पप्पांच्या ह्या बोलण्यामुळे एनर्जी भेटली असेल. थँक्यू व्हेरी मच. आम्ही थोडंसं मीटिंग पुढे करतो आणि तुला या ठिकाणी धन्यवाद म्हणतो या मीटिंगसाठी. ठीक आहे, हो सर. थँक्यू व्हेरी मच. बाय सर. थँक्यू, बाय बेटा, बाय. तर मित्रांनो, कसं वाटतंय सध्या? हा सर एकदम पॉझिटिव्ह वाटतंय. येस सर. क्या बात आहे. तुमच्या मनातले जेवढे सुद्धा प्रश्न होते, मला सांगा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. म्हणजे प्रश्न म्हणजे निगेटिव्हिटी, बाकी काही. खरंच. आता परत नवीन जोमानं अभ्यास करा. हे शेवटचे 6 दिवस म्हणजे आयुष्याचा हा शेवट नाहीये, आयुष्यातली शेवटची एक्झाम नाहीये. एवढं व्यवस्थित आणि सगळ्या पद्धतीनं मॅनेज करून आपण ह्या एक्झामला जाणार आहोत. कुठलंही टेन्शन न घेता. निकाल काय लागेल, निकालानंतर काय होईल, याच्या चर्चा आणि याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर बघूयात. आता सध्या परफॉर्मन्सची आणि तयारीची वेळ आहे. आता पूर्ण स्वतःला झोकून देऊन तयारी करूयात मित्रांनो. ओके. आणि तुम्ही खूप सुंदर केलेलं आहे, खूप सुंदर करत आहात. थोडी बहुत कुठे निगेटिव्हिटी आली असेल तर ती ह्या आजच्या सेशनमुळे निघून गेलेली आहे कायमची, कम्प्लिटली. तर इथून पुढे सतत 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 पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला. शिक्षकांशी टच मध्ये राहा, त्यांना बोला. म्हणजे प्रथमेश ह्या शेवटच्या वीक मध्ये दररोज एकदा संध्याकाळी फोन करायचा, दररोज सांगायचं, सर माझं झालंय बरं का. आणि हे शब्दच खूप पॉझिटिव्ह होते, सर माझं झालंय बरं का, आणि मी आज एवढं संपवलंय आणि माझं सगळं संपलंय. आम्हाला स्वतःला इतकं वाटायचं, हा स्वतःच म्हणतोय की माझं झालंय सगळं, माझं झालंय सगळं. म्हणून तुमच्याकडून आम्ही म्हणून घेतोय, झालाय माझा अभ्यास. परत एकदा झालाय माझा अभ्यास. झालाय माझा अभ्यास. मी बोलेल बरं का मग माझा अभ्यास. जे बोलणार नाही त्याचं लग्न होणार नाही. झालाय माझा अभ्यास. माझा अभ्यास. माझा अभ्यास. झालाय माझा अभ्यास. खूप छान मित्रांनो. आजचं एकदम जबरदस्त, एकदम पॉवरफुल सेशन म्हणेल मी याला. राईट, पॉवरफुल सेशन. आणि बघा, आता एवढं लेक्चर झालं जरी ना, समजा ठीक आहे, तुम्ही पॉझिटिव्ह जरी झाले ना, तरी तुमच्या मनात ना थोडीफार धाकधूक राहणारच आहे. कारण कसं असतं, एक दुसरा दिवस आला की आपल्याला परत एकदा विचार करतोच ना आपण त्या गोष्टीवर. तर हे तुम्हाला ना एक्झाम चालू होईपर्यंत वाटणारच. पण एक्झाम चालू झाल्यावर त्यांनी सांगितलं ना, पहिले 5 मिनिटं पॉझिटिव्हली सॉल्व्ह करा सगळ्या गोष्टी. पुढचा सगळा वेळ तुमचा आणि बेस्ट राहील तुमचा. हो, टेन्शन नका घेऊ बिलकुल. चला, तर मला असं वाटतं की आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. सगळ्या गोष्टी एकदम योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने डिस्कस झालेल्या आहेत. तरी सुद्धा कोणाला बोलायचं असेल तर एक शेवटचे 5 मिनिटं घेऊयात आपण आणि थांबूयात, कारण तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे. तुम्हाला महाजन सरांचा किंवा माझा बोलण्यासाठी वेळ हवा असेल तर तुम्ही हक्काने क्लासवर फोन करा किंवा आमच्या दोघांचे नंबर आहेत तुमच्याकडे, कधीही फोन करा. इथून पुढे परीक्षेपर्यंत सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे दुसरे 11वीचे 12वीचे पालक आलेले असतील तर त्यांनाही आम्ही विनंती करू की तुम्ही थोडंसं थांबा. ह्या लोकांना आम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. आणि ते पालक आणि विद्यार्थी सुद्धा थांबतायत, अक्षरशः ते वेटिंगला थांबलेत, पण ते म्हणाले की सर यांचा आधी उरकू दे, यांची परीक्षा जवळ आलेली. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रायोरिटी आहे. तुम्हाला प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुपमध्ये माहित आहे, RNS नॉमेनक्लेचर मध्ये सुद्धा माहित आहे की प्रायोरिटीचं काय इम्पॉर्टन्स असतं. ठीक आहे. येस सर. आणि जी अनाउन्समेंट आम्ही सांगणार होतो, उद्या सकाळपासून
दररोज सकाळी 8:30 ते 9:30 हा वेळ आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स इन नीट 2021 अँड मोस्ट एक्सपेक्टेड कॉन्सेप्ट इन नीट 2021 याच्यावरती लेक्चर्स घेणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, ज्यांना कुणाला असं वाटत असेल की शेवटची पॉलिश सरांनी करून द्यायला पाहिजे, शेवटची पॉलिश सरांच्या हाताने झाली पाहिजे, आम्ही करून देतो. वी आर रेडी फॉर यू. टीम C3 इज विथ यू ऑलवेज. ओके, Thank you, तर sir. उद्या सकाळपासून Thank you, sir. 8:30 ते 9:30 थँक्यू Okay. सर. हो सर. आणि युट्यूब लाईव्ह असेल, त्याची लिंक तुम्हाला थोड्या वेळाने येऊन जाईल. उद्या Thank you, सकाळी sir. ते सेशन असेल आणि उद्यापासून 2-4 दिवस आपण ती सिरीज घेऊयात, जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, आम्ही आमच्याकडनं देत राहू. ठीक आहे? सो मच सर. येस, Thank you, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्यांना पर्टिक्युलरली काही पूर्ण आपण कसं त्यांना विचारणार होतो ना आपण. हा, तर तुम्हाला काय एक्सपेक्टेड काय ह्या सिरीज मध्ये, म्हणजे मोस्ट एक्सपेक्टेड कॉन्सेप्ट किंवा MCQs कसे असले पाहिजेत ह्या नीट मध्ये, हे तर आम्ही सांगणारच आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला आणखी काही एक्सपेक्टेड आहे का? आता फुल रिव्हिजन वगैरे मागू नका. का? कारण ते चुकीचं आहे. ते तुम्ही करणं आवश्यक आहे, ते आम्ही नाही. ठीक आहे, बोला रे. सर मेन टॉपिक आणि मेन क्वेश्चन्स हा, तर ते मेन टॉपिक चॅप्टर कुठले? वाईज किंवा म्हणजे तुमच्या मनाने सर जे म्हणजे जास्त वेटेज येते. अच्छा, जास्त वेटेजचे टॉपिक्स आले पाहिजे त्याच्यामध्ये. येस सर. ज्याच्यावर सारखे येतात ते. हो सर. बर, मोस्ट रिपीट. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. बर, ठीक आहे. आम्हाला जे छान वाटेल, आम्हाला जे महत्वाचं वाटेल ते आम्ही त्याच्यामध्ये टाकूत. निश्चितच मोस्ट रिपीटेड कॉन्सेप्ट किंवा एक्सपेक्टेड म्हणूयात आपण त्याला, की नीट 2021 साठी काय एक्सपेक्टेड आहे ते टाकूयात आपण त्याच्यामध्ये. ते टाकणारच आहोत. सर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचं आयसोमेरिझम. ओके, कोऑर्डिनेशनचं आयसोमेरिझम शॉर्ट मध्ये. इलेक्ट्रोकेमिस्ट्री सर. इलेक्ट्रो तर मला वाटतं सर उद्या घेणार, इलेक्ट्रोज घेणार आहेत सर उद्या. हो, ते इलेक्ट्रॉनिक. सर सरफेस केमिस्ट्री मेटलर्जी जो ज्यादा भूलते हैं वो वाले. सरफेस और मेटलर्जी के इंपॉर्टेंट पॉइंट्स. सर P ब्लॉक एक्सपेक्टेड क्वेश्चंस. P ब्लॉक एक्सपेक्टेड क्वेश्चंस. ठीक आहे. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी एक तुफान चार्टचं लेक्चर घेऊयात आपण. तुम्ही बोलत राहा, येस सर. सारे आपण सोडवत राहू. मिक्स. हा, सगळं मिक्स करूयात, म्हणजे त्या कॉन्सेप्ट अशा फास्ट एकदम रिकॉल होत जाते. और ज्यादा हम यूज नहीं करते ना, वो भी लो सर. क्या रे? मतलब ज्यादा बार यूज में नहीं आता है, पर स्पेसिफिक टॉपिक में तो आए ना एग्जाम को, तो रिमाइंड नहीं होते जल्दी वैसे. ओके, ठीक है. और फुल ऑर्गॅनिक घेणार आहे त्या सेशन मध्ये. पूर्ण ऑर्गॅनिक आपण हायड्रोकार्बन पासून सुरू करू आणि डायरेक्ट अमाइन्स तुमच्या पॉलिमरला जाऊन टेकून देऊया त्याला. ठीक आहे सर. हा, रेझोनन्स वगैरेचे हायड्रोकार्बनचे इफेक्ट. हा सर बोला. फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युला रिव्हिजन घेऊ. हा, फॉर्म्युले फटाफट आपण असं रिकॉल करूयात त्या सेशन मध्ये. ओके. आणि सर दिवसाला 2 वेळेस घेऊ शकता लेक्चर. काय म्हटले? दिवसाला 2 वेळेस लेक्चर घेऊ शकता म्हणलं. दिवसातून 2 वेळेस? हो सर, 2 वेळेस घेतलं तरी सकाळ संध्याकाळ पूर्ण म्हणजे cover लवकर होईल. होईल. ऐका ना, आपण 1 तास घेऊयात. हा, ते 1 तासामध्ये हे बघा, सध्या तुम्ही करणं गरजेचं आहे. आम्ही का करून देतोय तुम्हाला माहितीये का? ऍटलिस्ट आमच्या सोबत ना त्या स्पीड मध्ये सगळ्यांसोबत होईल आणि एक त्याच्यामुळे एक ऑरा तयार होईल की आपल्या बरोबर सगळे करतायत आणि आपण पण सगळ्यांबरोबर करतोय. ह्या गोष्टीसाठी हे सेशन घेतोय. हा, सध्या तुम्ही करणं गरजेचं आहे बाळांनो. हा, जास्त वेळ नका टाकू लेक्चर्स मध्ये. आणि युट्यूबचे सगळे चॅनल अनसबस्क्राईब करून टाका, एक्सेप्ट 3 क्लासेस. तुमचे जे 3 क्लासेस आहेत त्यांच्याशिवाय कुठलंच चॅनल बघायचं नाही, कुठलीच टीव्ही बघायची नाही, कुठलंच चॅनल टीव्हीवरच सुद्धा बघायचं नाही. ठीक आहे? येस, अमाइन्स पासून उलट येऊयात बेटा. आपण अमाइन्सची जास्त प्रॅक्टिस घेऊयात. अमाइन्सची बऱ्याच लोकांची चॅप्टरची रिव्हिजन कमी पडते किंवा तिकडचे क्वेश्चन्स त्यांना आठवत नाहीत, तर ते मी जास्त करून घेतो तुमचं. काही काळजी नका करू तुम्ही.
ठीक आहे, थांबायचं का रे? हो सर. हो सर. हा, मस्त वाटलं ना आज एकदम. हो सर. ह्या पॉझिटिव्हिटीनं पुढे जाऊयात. हा, ह्या पॉझिटिव्हिटीनं सर. पुढे जाऊयात आणि या वर्षी झेंडा आपलाच लागणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. शुअरली सर. ठीक आहे, चला, थँक्यू व्हेरी मच. महाजन सर, बाय. बाय सर. थँक्यू. चलो, बाय 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 sir. एव्हरीवन. बाय सर, गुड नाईट. बाय बाय. हाऊस द जोश. हाऊ इज द जोश? हाय बाय सर. सर. अरे जोरात जोरात, अरे पावर नव्हती याच्यात, पावर नव्हती. हाऊ इज द जोश? हाय सर. क्या बात आहे, जबरदस्त. सर, बोला बेटा. तुम्ही जे म्हणजे रोज घेणार आहे त्याचं आम्हाला आधीच सांगून द्यायचं, कारण की मग आम्ही रिव्हिजन करून येत जाऊ आणि मग ते अजून नीट होईल. उद्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं होणार आहे बेटा. ठीक आहे ठीक आहे, हा, उद्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री होणार आहे. परवाचं लगेच सांगतो तुम्हाला, उद्याच्या लेक्चर मध्ये परवाचं अनाउन्समेंट करून देतो. हो सर. ओके, चलो, हो, sir. थँक्यू थँक्यू बाय. सर. थँक्यू सर. थँक्यू सर. महाजन सर तुम्ही एंड करा.